आज मी तुम्हाला मूग डाळीची डाळ दाखवणार आहे पटकन होणारी। सो मी कुकरला डाळ, टोमॅटो, कांदा आणि मिरची लावून घेतली आहे आणि नंतर मी यामध्ये शिजल्यानंतर अशी रवी फिरवून घेतली आहे। बघू शकता असं पूर्ण मिक्स केलं आहे। त्यानंतर कढई गरम झाली तसे तेल टाकले 2 चमचे। त्यानंतर आपण मोहरी टाकू। मोहरी पण 1 चमचाभर टाकली आहे मी। सो आता आपण यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकायच्या आहेत आणि मस्तपैकी आपल्याला हे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता आपला लसूण लाल झाला आहे तसं आपण यामध्ये कढीपत्ता टाकू थोडा। कढीपत्ता पण झालेला आहे टाकून। त्यानंतर थोडीशी हळद टाकू त्यामध्ये आपण आणि परतून घेऊ सगळं नीट। यामध्ये मी कांदा नाही टाकला आहे कारण कांदा मी कुकरला डाळ लावताना त्यामध्येच टाकला आहे, टोमॅटो, मिरची आणि हे पटकन हातावर बसू नये म्हणून मी पटकन थोडेसे 2 चमचे आधी टाकून घेतले डाळ उकडलेली ती। आणि आता आपण यामध्ये हे सगळं टाकू। कांदा, टोमॅटो आधीच ऑलरेडी त्या कुकरमध्ये लावताना डाळ टाकलेली, त्यामुळे असं केलं। पटकन होते ही डाळ, काही वेळ लागत नाही। कुकर फक्त लावला की काम झालं आपलं। सो आता ही डाळ बघा, आता आपण मीठ घालून ढवळून घेऊ, थोडंसं शिजवू त्याला। यामध्ये मी आता मीठ घातलं आणि थोडंसं रवी घेऊन मी परत फिरवणार आहे एकदा, म्हणजे एकजीव होईल। ही मी तूर डाळीची नाही मूग डाळीची डाळ केलेली आहे, त्यामुळे थोडंसं एकजीव करते त्यांना। गॅस चालूच आहे, गॅस चालू असतानाच करायचं आहे। आणि आता यामध्ये आपण ओलं खोबरं मिक्सरला लावून टाकलेलं आहे। फक्त ओलं खोबरं घेतलं आहे मी 1 वाटी, त्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे। आणि आपण हे आता ढवळून घेऊ। थोडं जाड होण्यासाठी खोबरं टाकलं मी, फक्त ओलं खोबरं, सुकं खोबरं नाही टाकलेलं। आणि आता आपण छान अशी ढवळून घेऊ आणि एक त्याला उकळ काढू। आपली सुंदर अशी मूग डाळीची डाळ रेडी झालेली आहे, बघू शकता। थोडीशी उकळ काढू, बघू शकता सुंदर अशी डाळ रेडी झाली आहे। यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घातली। आता ढवळू आणि गॅस बंद करू। झाली आपली पटकन होणारी मूग डाळीची डाळ। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।